नात्यामध्ये पॉझिटिव्हनेस असावा का? किती असावा? थोडासा? जास्त? नक्की रेषा कुठे आखायची? म्हणजे बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की अति पॉझिटिव्हनेस नातं कसं उद्ध्वस्त करतो. आणि त्यावर मला अनेकांनी विचारलं की मग काय नात्यामध्ये थोडंसुद्धा पॉझिटिव्हनेस नको का? जर जोडीदाराला फरकच पडत नसेल तर ते नातं कसं? तुमचा प्रश्न हा एकदम रास्त आहे. सायकोलॉजी सांगते की नात्यामध्ये निरोगी पॉझिटिव्हनेस पाहिजे म्हणजे पाहिजेच. हा जेवणातल्या मिठासारखा असतो. तो जर नसेल तर नातं अळणी वाटू शकतं. मग नक्की हे थोडं म्हणजे किती? या प्रश्नाचा उलगडा आपण आत्ताच्या या मनशक्ती नेटवर्कच्या भागात करणार आहोत. हेल्दी पॉझिटिव्हनेस म्हणजे काय? तर एक अफेक्शनेट प्रोटेक्टिव्हनेस असा एक प्रकार असतो, म्हणजे प्रेमातून आलेली संरक्षणाची भावना. आणि हा गोड पॉझिटिव्हनेस आहे ना, नात्यामध्ये 3 गोष्टी करतो. एक म्हणजे अस्तित्वाची जाणीव. जेव्हा जोडीदार म्हणतो ना की तू त्या पार्टीमध्ये खूप छान दिसत होतास, मला खूप छान आवडलीस तू, त्यावेळेस तिथं संशय नसतो, तर तिथे तू माझ्यासाठी महत्त्वाची आहे ही भावना असते. दुसरी गोष्ट म्हणजे काळजी आणि हक्क. रात्री उशीर झालाय, घरी पोचल्यावर फोन कर किंवा नीट काळजीने जा, किंवा त्या व्यक्तीचे इरादे मला नीट वाटत नाही, त्याच्यापासून जरा जपून राहा. हा पॉझिटिव्हनेस तुम्हाला बंधन घालत नाही, तर तुम्हाला एक सुरक्षिततेचं कवच उभं करतो. बरोबर आहे? आणि तिसरं म्हणजे रोमॅन्टिक केमिस्ट्री. नात्यामध्ये जर अजिबातच ओढ नसेल किंवा अजिबातच हक्क नसेल तर ते नातं कोरडं पडतं ना. म्हणजे तो किंवा ती फक्त माझी आहे हा हक्क जेव्हा आदराने दाखवला जातो ना, तेव्हा नात्यामधील गोडी खूप वाढते. आता हा फरक कसा ओळखायचा? म्हणजे हा गोड पॉझिटिव्हनेस कडू कधी बनतो? जेव्हा त्याची जागा संशय घेतो. एक छोटासा सोप्पा नियम लक्षात ठेवा. जर जोडीदाराच्या वागण्यामागे काळजी असेल तर तो पॉझिटिव्हनेस सुंदर आहे. पण जर त्याच्या वागण्यापाठीमागे कंट्रोल करण्याची आपली वृत्ती असेल तर धोक्याचा इशारा. तू तिथे का गेलीस हा प्रश्न जर काळजीने असेल तर ठीक, पण माझ्या परवानगीशिवाय तू पाऊल कसं टाकलंस हा इगो आहे, दुसरं काही नाही. म्हणजे हा हेल्दी पॉझिटिव्हनेस जो आहे ना, तो तुमच्या जोडीदाराचे पंख कधीच छाटत नाही. तो फक्त एवढंच सांगतो, एवढंच इच्छितो की उडताना तुम्हाला कोणती तरी काळजी होऊ नये म्हणून तो काळजी घेतोय. तिथे संवादाला जागा असते, संशयाला नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर नात्यात हक्काची जाणीव हवी, पण तो हक्क समोरच्याचा श्वास कोंडणारा नसावा. जोडीदाराला मोकळी हवा पण पाहिजे आणि हक्काची ऊब पण पाहिजे. हा विचार तुम्हाला कसा वाटला? तुमचं याच्यावर मत काय आहे? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की ऐकायला आवडेल. नात्यामधलं हे गोड संतुलन जपून ठेवा आणि कायम आनंदी राहा.